नमस्कार, आहे अग्निसा. आज आहे माझ्या बहिणीची हळद. सकाळ सकाळी नवरी रेडी झाली कुलदैवतांच्या पाया पडायला जाण्यासाठी आणि हा आहे तिचा हळदीचा फर्स्ट लुक. त्यानंतर ती विधीसाठी बसली आणि लगेच आली मामाकडची हळद, ती पण वाजत गाजत पूर्ण गावातून. मग मी पण गेले नाचायला. आमच्याकडे एक सुंदर परंपरा आहे, जोपर्यंत मामाची हळद येत नाही तोपर्यंत हळदीला सुरुवात होत नाही. आणि ही आहे माझी मामा मामी आणि पूर्ण फॅमिली. सगळ्यांच्या स्वागतासाठी आमची पूर्ण फॅमिली उभी होती. आईने मामा मामींची पूजा केली आणि सगळ्यांना मान दिला. त्यानंतर नवरी मामाकडचे कपडे घालून आली. मग मामा मामीने हळद लावली आणि फायनली हळदीला सुरुवात झाली. जशी मामा मामीने हळद लावली तशी मुलांचे हात मांडायची सुरुवात झाली. मामा तर पूर्ण घेरला गेला पैशांसाठी. बाहेर निघाला तरी मुलांचाच घोळका. घरात एवढी माणसं आली होती की अजिबात जागा नव्हती. हॉल, किचन, बेडरूम, बाल्कनी आणि पूर्ण मांडव फुल पॅक झालेला. दुसऱ्या बाजूला 120 किलोच्या घाऱ्या तयार करत होत्या. त्या पण रात्री 2 वाजल्यापासून बनवत होते. मग सगळे जेवायला बसले आणि नंतर पाटा सारायची विधी सुरू झाली. आणि माझी फायर ब्रिगेड सकाळपासूनच आली. आम्ही सगळे पाटा सारण्यासाठी बसलो. ती विधी झाल्यानंतरच नवरीला घराबाहेर हळद लावण्यासाठी बसवतात. मग मी पण गेले हळद लावायला. आणि ही आहे माझी होल लाईफ. आणि ताई तर बघा नोटीवर नोटी काढतच आहे. त्यानंतर माझ्या मैत्रिणी आल्या, फोटो काढून जेवून त्यांना बाय केलं. मग आम्ही गेलो परत फोटो आणि व्हिडिओ काढायला. नंतर आली नवऱ्याकडची हळद. आईने त्यांचं स्वागत केलं, नवरीची ओटी भरली आणि तिला नवऱ्याकडची हळद लावली. आणि एवढ्या गडबडीत आम्ही गेलो नवरीची ज्वेलरी आणायला आणि ती बघा कुठे ठेवली होती. त्यानंतर परत रात्रीसाठी रेडी झालो. हा आहे माझा सेकंड लुक आणि हा आहे नवरीचा तिसरा लुक. नवरी तर फुल फॉर्म मध्ये होती आणि पप्पांची आत्या पण. खरंच सगळी माणसं अशी एकत्र आली की खूप आनंद वाटतो. खूप नाचलो आणि मी तर शेवटपर्यंत नाचले. रात्री 1 वाजेपर्यंत आम्ही तिघीच नाचत होतो. मंडपात कोणीच नव्हतं. तर हा होता हळदीचा पूर्ण दिवस. उद्या आहे लग्न, ते बघण्यासाठी माझ्यासोबत असेच कंटिन्यू राहा.